नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी स्वामींना प्रश्न कसा विचारायचा व त्याची योग्य पद्धत काय आहे ते सांगणार आहे. तर बघा, आपल्या मनात खूप सारे प्रश्न असतात. छोट्या मोठ्या कुठलेही गोष्टीचे आपल्या मनात प्रश्न असतात. तर आपण आपल्या घरातील व्यक्तींना विचारून निर्णय घेतच असतो. पण अगदी कुठलेही महत्त्वाचे प्रश्न आपण खूप जणांना विचारतो, पण तरी आपल्या मनात शंका असते. तर ते कुठलीही गोष्ट असो. नवीन काम चालू करायचं आहे, यश मिळेल का? नवीन बिझनेस चालू करायचा आहे, यश मिळेल का? किंवा नोकरीसाठी ट्राय करताय, ती मिळेल का? मुली किंवा मुलासाठी स्थळ आले आहे, ते योग्य आहे का? नवीन घर बघताय किंवा बघितलं आहे, तर ते योग्य आहे का? तर अनेक प्रश्न असतात. तर तुम्ही स्वामींना विचारून निर्णय घ्या. तो निर्णय कधीच चुकणार नाही, यात कोणतीही शंका नाही. तर आता स्वामींना प्रश्न कसा विचारायचा? स्वामी तर बोलत नाही, पण तुम्ही 2 पेपरचे चौकोन तुकडे घ्यायचे आहेत. चिठ्ठी आपण बनवतो ना, त्या प्रकारे तुम्हाला 2 पेपरचे तुकडे घ्यायचे आहेत चौकोन, व तुम्ही त्याच्यावर तुमच्या मनात जे काही प्रश्न आहे ते लिहायचं आहे. तर मी उदाहरण सांगते तुम्हाला. अशा प्रकारे लिहायचं आहे की, स्वामी, मी उद्या नवीन नोकरीसाठी ट्राय करणार आहे, ती मला भेटेल का? मग तुम्ही एक कंसामध्ये हो, आणि तशाच प्रकारे तुम्हाला दुसरी चिठ्ठी बनवायची आहे की, स्वामी, मी उद्या नवीन नोकरीसाठी ट्राय करणार आहे, ती मला भेटेल का? व तुम्ही कंसामध्ये नाही लिहायचं आहे. व त्या दोन्ही चिठ्ठ्या तुम्हाला व्यवस्थित अशा फोल्ड करून, मग तुमच्या घरात स्वामींचा फोटो आहे किंवा स्वामींची मूर्ती आहे, जे काय आहे तुमच्या घरात, त्यांच्यासमोर ते दोन्ही चिठ्ठ्या ठेवून द्यायच्या आहेत. तुम्ही संध्याकाळी पूजा करताना हा प्रयोग केला तरी चालेल किंवा सकाळी केला तरी चालेल, पण किमान 2 ते 3 तास स्वामींपुढं त्या चिठ्ठ्या राहिल्या पाहिजेत. तर शक्यतो संध्याकाळी तुम्ही करा व दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पूजा वगैरे करून व्यवस्थित दिवा वगैरे लावून, धूप लावून, तुम्ही जी काही तुम्ही रोजची सेवा करता ती सेवा करून, व तुम्हाला त्यातनं एक चिठ्ठी उचलायची आहे. आणि बघा, स्वामी तुम्हाला योग्य तोच निर्णय देणार आहे. तुमच्या मनात असं नका गृहीत धरू की, अरे स्वामी नाही म्हणतात तर आता काय करायचं? स्वामी नाही म्हणतात कारण त्याच्यामागं काहीतरी कारण असणार. हरकत नाही, ती नोकरी तुमच्यासाठी नसेल, ह्याहून चांगली नोकरी तुमच्यासाठी स्वामींनी निवडून ठेवली असणार आहे. त्यासाठी तुम्हाला ह्या नोकरीसाठी स्वामींनी नाही सांगितलं आहे. तर आज ही नोकरी नाही भेटली, पण तुम्ही ट्राय करा, उद्या तुम्हाला ती चांगली नोकरी नक्कीच भेटणार. तर अशा प्रकारे तुम्ही अगदी छोटी मोठी कुठलेही प्रश्न तुमच्या मनात असतील तर ते स्वामींना विचारू शकता. तुम्हाला योग्य ते उत्तर नक्की मिळेल व योग्य ते निर्णय तुम्ही नक्की घेऊ शकाल. तर अशा प्रकारे तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवून हे प्रयोग करायचा आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला असलेलं बेल आयकन नक्की क्लिक करा ऑलमध्ये. श्री स्वामी समर्थ.